आपले पुस्तकाचं वेगळा उपक्रम आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती अतिशय उत्साहानं पूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे. आणि ज्यांनी ब्रिटिश सैनिकांशी युद्ध छोडून आणि त्यांनी जे कार्य केलं आपल्या भारताला स्वातंत्र्य होण्यासाठी, याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांचा जो पूर्ण इतिहास लिहायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठंतरी काही इतिहास लपवला गेलेला आहे. परंतु ज्यांनी या भारत देशासाठी स्वातंत्र्य होण्यासाठी जे लढले त्यातले हे महान असे राष्ट्रनेते होते. त्यांनी अभिनव भारत ही एक संघटना स्थापन केली आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध छेडले आणि त्यात बरेचशा प्रकारे ते सक्सेस पण झाले. परंतु त्यांच्या आपल्यातले कुठे कुठले असेल आणि त्यांना गरिबी काळाने पकडून दिलं युद्ध झाला. परंतु त्यातूनही ते त्यांच्या चालाकीनं ते तिथून पण निसटले. नंतर त्यांना ती काळ्या पाण्याची सजा झाली त्यावेळेस. परंतु त्यांनी जे आज कार्य केलं, आता मला नाही वाटतं आता तर टेक्नॉलॉजी आहे, परंतु त्यावेळेस तर काही टेक्नॉलॉजी शून्य होती. तरीसुद्धा त्यावेळेस त्यांनी दारू गोळा कसा वापरणे, बॉम्ब कसं बनवणे आणि पिस्टल स्वतः त्यावेळेस ठेवणं, म्हणजे मला तर आता या जमान्यामध्ये त्या जमान्यामध्ये जमीन असण्याचा फरक होता. पण त्यांच्या बुद्धीच्या मी सलाम करतो आणि त्यांना मी अभिवादन करतो की त्यांचे विचार जनतेनं तांडा वस्तीपर्यंत जायला पाहिजेत. आणि प्रत्येक नागरिकाला मी विनंती करतो की आपण त्यांचे विचार सर्व समाजापर्यंत द्यावेत आणि त्यांचे विचार आपण आत्मसात करून या देशाची सेवा करत राहू. आणि हिंदू समाजासाठी आम्ही सर्व आज इथं कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.